DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा. नाशिक महानगरपालिकेकडून शतकोत्तर वृक्षाची कत्तल. काँग्रेस पक्षनेते राजेंद्र बागुल आक्रमक. विकासाच्या नावाखाली शहराचा प्राणवायू हिरावण्याचा प्रयत्न. नाशिककरांचा तीव्र निषेध. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीमुळे नाशिक वाळवंट होण्याच्या मार्गावर. भालेकर हायस्कूल, अण्णाभाऊ साठे पुतळ्यालगत असलेल्या पोस्ट ऑफिस समोरील रस्त्यावरील 100 वर्ष जुन्या विशाल वृक्षाची महानगरपालिकेनं निर्दयपणे कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या वृक्षतोडीचा काँग्रेस पक्षनेते राजेंद्र बागुल यांनी तीव्र शब्दात निषेध केलाय. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे नाशिक शहर ओसाड वाळवंट होण्याच्या मार्गावर असल्याची भीती व्यक्त केली आहे. सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट आदेश असतानाही महापालिका प्रशासन कोणालाही जुमानायला तयार नाही. या रस्त्यावरील सुमारे 80 झाडं तोडण्याचं नियोजन असल्याचा आरोप बागुल यांनी केला. राजेंद्र बागुल यांनी प्रशासनावर तोप डागताना म्हटलं की ज्या झाडांनी 5-6 पिढ्यांना प्राणवायू दिला त्या झाडांवर कुऱ्हाडीचे घाव घालणं हा निसर्गाचा खून आहे. बांधकाम विभागानं शिफारस केली म्हणून उद्यान विभागानं शानिशा न करता ही झाडं तोडलीत. केवळ ठेकेदारांचं हित जपण्यासाठी आणि टक्केवारीच्या गणितासाठी ही वृक्षतोड सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही झाडं वाचवून रस्ता रुंदीकरण करणं शक्य असतानाही प्रशासनाकडून केवळ कत्तलीचा मार्ग अवलंबला जातोय. ही नाशिककरांसाठी धोक्याची घंटा आहे. शहराचं तापमान वाढत असताना निसर्गाशी चाललेला हा खेळ थांबवणं गरजेचं आहे. लोकप्रतिनिधींनी, विशेषतः महापौर आणि उपमहापौरांनी यामध्ये तातडीनं हस्तक्षेप करून ही हुकुमशाही थांबवावी अशी मागणी बागुल यांनी केली. प्रशासकीय कारकिर्दीत केवळ नियमांचं उल्लंघन करून नोटिसांचा फारच उभा केला जातोय. जरी वृक्षतोड त्वरित थांबली नाही तर समस्त नाशिककर प्रशासनाविरुद्ध मोठं जन आंदोलन उभारतील असा इशाराही राजेंद्र बागुल यांनी निवेदनाद्वारे. ब्युरो रिपोर्ट, DNA न्यूज नाशिक.